हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। घाटकोपरमध्ये होर्डिंग लावणाऱ्या इगो मीडिया कंपनीचे संचालक भावेश भिंडेवर गुन्हा दाखल। पंतनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। भावेश भिंडेंचा ठाकरे आणि अरविंद सावंतांसोबतचा फोटो भाजपकडून ट्विट। टक्केवारी घेऊन ठाकरेंकडून परवानगी, भाजप सोशल मीडिया सेलचा आरोप। भावेश भिंडे मातोश्रीवर काय करत होता? भिंडे सुनील राऊतांचा पार्टनर आहे का? भिंडेंच्या ठाकरेंसोबतच्या फोटोवर नितेश राणेंचा सवाल। अनेक व्यापारी भेटायला येत असतात, यात उद्धव ठाकरेंचा संबंध काय? भावेश भिंडेंसोबतच्या उद्धव ठाकरेंच्या फोटोवर भुजबळांची प्रतिक्रिया। घाटकोपरमधील होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू, 88 जण जखमी, बचाव कार्य अद्यापही सुरूच। 2021 मध्ये होर्डिंगसाठी तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्याकडून परवानगी। रेल्वे पोलिसांची माहिती, मात्र होर्डिंगच्या आकारमानाबाबत परवानगी होती का? संभ्रम कायम। केंद्रात सत्ता बदल होणार, भाजपला बहुमत मिळणंही अवघड। इंडिया आघाडीला 240 ते 260 जागा, तर महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळणार, पृथ्वीराज चव्हाणांचा अंदाज। भाजपला देशात 200च्या वर जागा मिळणार नाही, भाजपच्या मित्रपक्षांना 30 ते 32 जागा मिळतील, संजय राऊतांचं वक्तव्य। सर्व ज्योतिष सांगत आहे 4 जूनला संध्याकाळी चित्र स्पष्ट होईल, येत्या निवडणुकांवर परिणाम होण्यासाठी अशी वक्तव्य। पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर भुजबळांची टीका। नाशिक महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत संजय राऊतांचं पंतप्रधानांसह फडणवीसांना पत्र। मुख्यमंत्री आणि त्यांच्या मर्जीतल्या बिल्डरांकडून 800 कोटींचा घोटाळा, राऊतांचा आरोप। नाशिक पालिकेला फसवणारे ठक्कर बिल्डर काल मुख्यमंत्र्यांसोबत। ठक्कर बिल्डरनं 200 कोटींना विकत घेतलेली जमीन 500 कोटींना विकली, संजय राऊतांचा आरोप। बीडमधील परळी, केज, पाटोदा, आष्टी आणि धारूरमधील मतदान केंद्रावर बोगस मतदान, फेर मतदान घ्या, शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार। वाराणसीमधून नरेंद्र मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल, मुख्यमंत्री शिंदेसह 12 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित। 1 जूनला वाराणसीत मतदान होणार। अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाकडून रद्द। हकालपट्टी करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचं कोर्टाचं मत। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा हायकोर्टात अंतरिम जामिनासाठी अर्ज। प्रचारासाठी जामिनाची मागणी, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सोरेन अटकेत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।